आज आपण पैशाचं सिक्रेट बघणार आहोत। आपल्या सगळ्यांकडे रेडिओ असतो। समजा आपण आपला रेडिओ ट्यून केला आणि रेडिओला 94.3 टोमॅटो FM हे स्टेशन लावलं तर होतं काय, त्या स्टेशनने काही कार्यक्रम ब्रॉडकास्ट केलेले असतात। आपण आपला रेडिओ ट्यून करतो आणि आपल्या रेडिओला ते कार्यक्रम ऐकायला यायला सुरुवात होते। समजा आपण ते स्टेशन बदललं आणि 98.3 हे स्टेशन लावलं तर आपल्या रेडिओला ते स्टेशन ऐकायला यायला सुरुवात होते। माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळी आपल्या रेडिओला मिरची FM लागलेलं असतं त्यावेळी टोमॅटो FM बंद पडलेलं असतं का? नाही, तिथंच असतं हवेमध्ये। आपल्या रेडिओला का लागलेलं नसतं मग? कारण आपण आपला रेडिओ ट्यून केलेला नसतो, म्हणून ते स्टेशन आपल्या रेडिओला ऐकू येत नाही। मग समजा तुम्ही तुमचा रेडिओ बंद करून ठेवलात तर जगातले सगळे स्टेशन बंद पडले असा अर्थ होतो का? नाही, स्टेशन्स तिथंच असतात हवेमध्ये। आपल्या रेडिओला मात्र लागलेले नसतात, कारण आपण आपला रेडिओ ट्यून केलेला नसतो, म्हणून आपल्या रेडिओला तो कार्यक्रम ऐकू येत नाही। आणि समजा संध्याकाळची वेळ आहे, एक रटाळ कार्यक्रम तुमच्या रेडिओला चालू आहे, कार्यक्रम ऐकून ऐकून तुम्हाला वैताग आलाय, कंटाळा आलाय, तरी सुद्धा तुम्ही जर तो कार्यक्रम ऐकत असाल तर याचा अर्थ आपण दोन प्रकारांनी काढू शकतो। एक, तुम्हाला स्टेशन कसं बदलायचं ते माहिती नाही आहे, आणि दोन, तुम्हाला रेडिओ पण बंद करता येत नाही आहे। आज आपण बघणार आहोत की पैशाचं स्टेशन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलंय, मग आपल्या आयुष्यामध्ये एखादं असं स्टेशन लागलंय का की जे आपल्याला सहन होत नाही, ज्याचा कंटाळा आलाय, वैताग आलाय, तरी सुद्धा आपण ते जर सहन करत असू तर याचा अर्थ पण दोन प्रकारांनी आपण काढू शकतो। एक म्हणजे आपल्याला ते स्टेशन बदलायचं कसं ते माहिती नाही आहे, आणि दोन म्हणजे आपल्याला रेडिओ पण बंद करता येत नाही आहे। म्हणजे समजा एक महिन्याकाठी 20,000 रुपये मिळवण्याचं स्टेशन जर आपल्या आयुष्यामध्ये चालू असेल तर याचा अर्थ जगामध्ये दुसरे पैशाचे स्टेशन उपलब्ध नाही आहेत का? आहेत। 0 रुपयापासून अब्जावधी रुपयापर्यंतचे अनंत स्टेशन्स पैशाचे आहेत, त्यातलं एक स्टेशन आपण लावलंय महिन्याला 20,000 रुपये मिळवण्याचं। प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे स्टेशन चालू आहे। बघूया आपण हे पैशाचं स्टेशन कसं लागतं, किंवा पैसा आपल्या आयुष्यामध्ये कमी का येतो, तो खर्च होऊन जातो, असं का होतं, याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। पैशाचं सिक्रेट बघूया आपण। सगळ्यात पहिल्यांदा पैसा म्हणजे काय कन्सेप्ट आहे ते बघूया। पैसा ही एक ऊर्जा आहे। जसं आपल्याला खायला अन्न लागतं, प्यायला पाणी लागतं, श्वास घेण्यासाठी हवा लागते, तसं आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी, समृद्ध आयुष्य जगण्यासाठी पैसा नितांत गरजेचा आहे। असं म्हटलं जातं की गरिबीचा कितीही उदो केला जात असला तरी सुद्धा एखाद्या माणसाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैसा असण्याला पर्याय नाही। गरीब असणं म्हणजे एक प्रकारचं पाप आहे असं समजलं जातं। म्हणजे पैशाबद्दल मी एक उदाहरण सांगतो नेहमीच, की समजा आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमी का असतो बघूया। समजा एखाद्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, त्या टाकीतून सगळ्या घरामध्ये पाणी गेलं असेल, आणि जर आपल्या घरामध्ये पाणी येत नसेल तर याचा अर्थ टाकीतलं पाणी संपलं असा होत नाही। आपल्या घरापर्यंत जी पाण्याची पाईपलाईन आली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी खडे जाऊन बसले असतील किंवा ब्लॉकेजेस निर्माण झाले असतील। पैशाच्या बाबतीत अगदी तसंच आहे। आपल्या आजूबाजूला धो पैसा वाहताना दिसत असेल, आणि जर आपल्या आयुष्यामध्ये पैसा ठिपकत असेल तर याचा अर्थ जगातला पैसा संपला असा होत नाही। आपल्यापर्यंत पैशाची जी पाईपलाईन आली आहे त्या पाईपलाईनमध्ये कुठेतरी खडे जाऊन बसले असतील, कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण झाले असतील, की ज्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता आहे। मी माझ्या लेक्चरच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला त्या पैशाच्या खड्यांविषयी माहिती करून देतोय। काय खडे असतात या पैशाच्या प्रवाहामध्ये? अर्थात पैसा ही ऊर्जा आहे, म्हणून तिच्या प्रवाहातले जे काही खडे आहेत, जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते पण एनर्जीचेच आहेत, ऊर्जेचेच आहेत, आणि ही ऊर्जा असते विचारांची ऊर्जा। बघूया आपल्या पैशाच्या प्रवाहामधले ब्लॉकेजेस कुठे आहेत। 1 बाय 1 मी ब्लॉकेजेस सांगत जाणार आहे, आणि ते ब्लॉकेजेस असण्यामागचं कारण पण तुमच्या लक्षात येईल। बघूया आपण डायरेक्टली ब्लॉकेजेस पैशाच्या प्रवाहातले। सगळ्यात पहिलं ब्लॉकेज आपल्या पैशाच्या प्रवाहातलं असतं मला पैसा नको आहे असं म्हणणं। आता तुम्ही म्हणाल असं कोण म्हणतं सर, पैसा आम्हाला पाहिजे आहे की, भरपूर पैसा पाहिजे आहे, पण आपण असं जरी वर म्हणत असलो तरी सुद्धा आत डीप रूटेड लेवलला काहीतरी आपण वेगळंच म्हणत असतो। बघा, लहानपणापासूनच्या संस्कारांमध्ये काही गोष्टी आपल्याला शिकवल्या गेलेल्या असतात। आता इथून पुढे मी जे काही बोलणार आहे ते काही सगळ्यांनाच ॲप्लिकेबल असेल असं काही नाही आहे, सगळ्यांनाच लागू पडेल असं काही नाही आहे। मी जनरलाइज्ड स्टेटमेंट्स करणार आहे, काही जनरल गोष्टी सांगणार आहे, त्या तुमच्या बाबतीत लागू पडतीलच असं नाही।
तर पैशाच्या प्रवाहामधलं पहिलं ब्लॉकेज जे आहे, मला पैसा नको आहे असं म्हणणं. लहानपणापासून कदाचित आपल्याला असं शिकवलं गेलेलं असतं की पैसा ही वाईट गोष्ट आहे, सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ म्हणजे पैसा आहे, किंवा पैशामुळं झोप उडते वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या गेलेल्या असतात. त्या पैशाच्या प्रवाहातल्या सगळ्यात मोठा अडथळा आहे. बघूया आपण असं कधी उद्गार आपण काढलेत का? पैसा पैसा काय, आज आहे उद्या नाही. त्याच्यापेक्षा माणसानं माणुसकी कमवावी, माणुसकी महत्वाची आहे पैशापेक्षा, असे उद्गार कधी काढलेत का? पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे हो, असे कधी उद्गार काढलेत का? असे जर आपण उद्गार काढत असू तर याचा अर्थ पैशाच्या प्रवाहामध्ये ब्लॉकेजेस आहेत. आता याचा अर्थ तुम्ही असं म्हणाल की म्हणजे माणुसकी सोडा आणि पैसा कमवा असं आम्हाला सांगता की काय तुम्ही? असं अजिबात म्हणत नाही आहे. माझं म्हणणं असं आहे, माणुसकी आणि पैसा याचा संबंधच जोडू नका. म्हणजे बघा, दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तींकडे समजा 1-1 कोटी रुपये दिले गेले आणि त्या 1 कोटी रुपयामुळं जर एक व्यक्ती माजली, त्या 1 कोटी रुपयामुळं जर एक व्यक्ती माजली तर तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे. आपण पैशाला जोडतो, पैशाचा काही संबंध नसतो. प्रचंड पैसे कमवून आपण माणुसकी टिकवून धरून ठेवू शकतो ना, ठेवून धरू शकतो. किंवा अगदी गरीब माणूस असतो तो माणुसकी वालाच असतो असं काही आहे का? असं काही नाही आहे. आपण विनाकारण पैशाला ती ऊर्जा दिलेली आहे, पैशामुळे माणुसकी जाते. किंवा असं म्हटलं जातं की पैसा हा वाईट गोष्टींचं मूळ आहे. पैसा वाईट गोष्टींचं मूळ आहे का? मग चांगल्या गोष्टींचं मूळ काय आहे? म्हणजे बघा, पैसा वाईट गोष्टींचं मूळ नाही आहे, पैशाबद्दलची आसक्ती हे वाईट गोष्टींच्या मागचं मूळ आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी या पैशामुळेच निर्माण होतात. आपण मात्र पैशाला चार्जिंग काय दिलेलं आहे, काय विचार करतो आपण पैशाबद्दल? पैसा हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे? अजिबात नाही. आपण प्रचंड पैसा कमवून सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो, माणुसकी टिकवून धरून ठेवू शकतो. किंवा असा एक गैरसमज आहे पैशाबद्दल की पैसा झोप उडवतो म्हणतात. पण मला असं वाटतं पैसा हा आपली झोप सुखाची करतो. आपली झोप जर कोण उडवत असेल तर तो पैसा मिळवण्यासाठी जो मार्ग पत्करला असेल तो झोप उडवत असेल. म्हणजे पैशामुळे झोप उडत नाही, पैसा मिळवण्यासाठी जो मार्ग पत्करलाय तो आपली झोप उडवतो. इतकं सांगून सुद्धा अनेक जणांना असं वाटत असेल की काहीतरी खटकते आतमध्ये, पैशाबद्दल काहीतरी आतमध्ये रेजिस्टन्स, थोडासा विरोध जाणवत असेल. आणि त्याच्या मागचं कारण मी आता तुम्हाला सांगतोय.